आवळ्याचा मुरब्बा बनवण्यासाठी मी ते 1 किलो आवळा स्वच्छ पाण्याने धुवून छान मस्त कॉटनच्या कपड्याने किंवा रुमालाने पुसून घ्यायचा आणि त्यानंतर मग याच्यामध्ये मी 1 किलो साखर घातली आहे. थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित छान हे आवळे आहेत ना, साखर आणि मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून रात्रभर हे असंच झाकून ठेवणार आहे. आवळे न वाफवता हे सगळी प्रोसिजर करून घेतली. हे रात्रभर अशाच पद्धतीने झाकून ठेवल्यामुळे सकाळपर्यंत ना त्याला मस्त छान असं पाणी सुटून जातं. आवळ्याला मी आपल्या फोकने होल करून घेतलेले होते छान स्वच्छ धुवून पुसून झाल्यानंतर. तर जेणेकरून त्याचा पाक जो आहे तो व्यवस्थित असं साखरेचं पाणी होऊन आतमध्ये पाक मुरला जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी गॅसवर आवळे उकडण्यासाठी ठेवून दिलेले होते आणि मस्त छान असे फोकने चेक करून बघायचे. जोपर्यंत आवळा शिजला जात नाही किंवा पाक तयार होत नाही तोपर्यंत आपला मुरब्बा शिजू द्यायचा अगदी कमी गॅसवरती. कमी गॅसवर हे सगळे आवळे मी अशाच पद्धतीने मस्त छान असे शिजवून घेतलेले होते आणि इतके छान मस्त असे आपले आवळाचा मुरब्बा जो आहे तो तयार झालेला होता. तर अगदी गुलाबजामुनसारखा दिसणारा हा आवळ्याचा मुरब्बा इतका छान आणि मस्त आहे ना आणि इतका गुणकारी, आरोग्यकारी म्हणजे आपल्या शरीरासाठी इतका उपयोगी आहे. तर आता हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आवळे स्वस्त आहेत. तर अशा पद्धतीने आवळ्याचा मुरब्बा जर करून ठेवला दुपारच्या वेळेला म्हणा किंवा कधी आपल्याला जेवणाच्या टायमिंगला म्हणा वाटलं ना, तर जेवणासोबत एक आवळ्याचं सेवन जरी झालं तरी आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. तर मस्त छान असा आवळ्याचा मुरब्बा इथे तयार झालेला होता. थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे.